नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण प्रामुख्याने UPSC सीसॅट 2026 साठी जे विद्यार्थी तयारी करतायत, त्या विद्यार्थ्यांना सीसॅट पेपरमध्ये ज्या अडचणी येत आहेत आणि या मॅथ्स आणि रिझनिंग हे दोघं प्रकारचे स्पेशली बेसिक न्यूमरसीचे प्रश्न सॉल्व्ह करताना आपला अप्रोच कसा असला पाहिजे, आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती असतील तर आपलं काम कसं सोपं होऊ शकतं, त्यावर आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहेत. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की युपीएससी सीसॅट हा बायलिंग्वल असतो. इंग्लिश आणि हिंदीमध्ये या दोघच भाषांमध्ये प्रश्न दिले जातात. या ठिकाणी कंटेंट सर्व मी इंग्लिशमध्ये घेतलंय. बोलणार मात्र मी मराठीमध्ये, एक्सप्लेनेशन मी मराठीमध्ये करणार आहे. कारण की मोस्ट ऑफ द स्टुडंट महाराष्ट्र बॅकग्राऊंडचे आहेत. तर ज्यांना मराठी समजत नसेल त्यांना देखील इंग्रजी समजेल एवढं इंग्रजी मी डेफिनेटली या ठिकाणी एक्सप्लेनेशन तुम्हाला देईल. आता बघा, एमपीएससी आणि युपीएससी सीसॅट हे जवळपास सारख्याच धर्तीवर तुमचे पेपर्स असतात. त्याचप्रमाणे अजून जेवढ्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होतात त्याच्यामध्ये बेसिक न्यूमरसी आणि लॉजिकल रिझनिंग याचे कन्सेप्ट सारखेच आहेत. डिफिकल्टी लेवलचा थोडासा फरक तुम्हाला जाणवेल. युपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षा, मग सीडीएस ची एक्झाम असो, एनडीए ची एक्झाम असो आणि अजून बऱ्याच एक्झाम्स असतात, त्याच्यामध्ये त्या धर्तीवरचे काही प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि पीवायक्यू पण यामध्ये इन्क्लूड केले आहेत. आता बघा, हे क्वेश्चन करत असताना काही फॉर्म्युलाज आपले पाठ असणं गरजेचं आहे, जे आपल्याला माहितीच असलं पाहिजे. या प्रकारचे फॉर्म्युले आपण 10th मध्ये पण आपण शिकलेलो आहेत, पाठांतर पण केलेलं असतं. पण याचं ऍप्लिकेशन आपल्याला कसं करायचं ते आपल्याला बघायचं. इथं 3 फॉर्म्युले दिले आहेत मी. These 3 formulas are related to consecutive first n natural numbers, that is equal to n into bracket n plus 1 divided by 2. This is for n even number, that is n into bracket n plus 1, and this is for odd numbers. So हा odd numberचा फॉर्म्युला फार सुंदर आहे. याचं ऍप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. प्रत्येकाचं ऍप्लिकेशन करायची वेळ आपल्याला या उदाहरणांमध्ये येणार आहे. आता बघा, पुढचा थोडा कन्सेप्ट असा आहे आणि तो कन्सेप्ट आपण काही एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊ. सर्वांना माहिती आहे व्हॉट इज वन स्क्वेअर. वन स्क्वेअर इज व्हॉट? वन स्क्वेअर इज वन. व्हॉट इज 11 स्क्वेअर? 11 स्क्वेअर भी पता है आप लोगों को, दैट इज 121. Now if I take 3 times 1 and I want to square it, now the simple method to do the square of this number, just count how many ones are there. There are 3 ones, so I'm just writing 1 2 3 in ascending order, and after that 2 1. So I'm starting with 1 and ending with 1. So you can square all those numbers in this fashion which are having all 1 in it. Suppose I have 4 times 1 and I want to square this, then it will be 1 2 3 4 and then 3 2 1. I hope you understood this particular pattern. Now, this is very beautiful pattern. खूप सुंदर पॅटर्न आहे हा. पण हा फक्त त्याच संख्यांना तुम्ही अप्लाय करू शकतात की ज्याच्यामध्ये सर्व एक आहेत, 1 डिजिट आहे. फॉर एग्जाम्पल, सपोज इफ आई आस्क यू 6 times 1 का स्क्वायर कितना होगा, then you can easily tell me the square of this number without hurdle. So this will be your answer. This will be your answer. I hope you understood this. Now, what is the square of a number? So, can I define the square of a number? Suppose a square is nothing but a multiplied by a. So, square of a number is nothing but number multiplied by itself. We get a square of a number. Now, these two concepts, consecutive odd numbers जर sum पाहिजे असेल तर that is what n square, and this is the pattern which is followed in case of a numbers which are having series of 1. Now, this is the question which is asked in the CDS exam. Now, how we can solve this question within a 15 seconds just looking at this particular number. और उसके पीछे concept भी समझ लो. Now look at the concept. What is the concept? So, how many terms, now respect this word, how many terms in the series 1 plus 2 plus 3, 1 plus 3 plus 5 plus 7. Now, these are the odd number, consecutive odd number, amounts to sum equal to this. Now see this, just now we have seen that consecutive odd numberचा sum काय होते, n square होते. So this must be n square. Now tell me, my dear friend, this is the square of what? This is the square of 9 times 1. So there are how many terms in this particular series? That is 9 times 1. So that is your answer, which is option number D. तर बघा, इतका मोठा हा प्रश्न आहे, इतक्या कमी वेळात तुम्हाला क्रॅक करता येईल, उत्तर शोधता येईल. तुम्हाला हा पॅटर्न जर माहिती नसेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विसरून जा. हे शक्यच नाहीये, पॉसिबलच नाहीये.
पॅटर्न माहिती असणं गरजेचं आहे. सीडीएस एक्झाम मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. आता बघा, याच धर्तीवर युपीएससीने 2023 मध्ये हा क्वेश्चन कसा विचारला होता. नाउ लेट अस रीड दिस क्वेश्चन टुगेदर. ईच डिजिट ऑफ अ 9 डिजिट नंबर इज 1. म्हणजे एक 9 अंकी संख्या, त्याच्यामध्ये प्रत्येक अंक एक आहे. It is multiplied by itself. That means they are finding the square of it. Multiplied by itself. What is the sum of the digits in the resulting number? तो मल्टिप्लाय नंबर मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ, याच्याने जो रिझल्ट येणार आहे त्याच्या डिजिटची सम आपल्याला पाहिजे. नाउ दिस इज दॅट 9 डिजिट नंबर विच इज हॅव्हिंग 9 times 1 in it. सर्व 1 आहे. And number multiplied by itself, that means square of this. Now tell me what is the square of this? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. So this will be the result. But these people are not interested in this result. They want sum of the digits of this number. So if you apply the basic formula, इथपर्यंत जर तुम्ही कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबरचा वापरला, इथपर्यंत 8 आहेत, इथपर्यंत 8, याची बेरीज 36, याची 36, 72 प्लस 9 दॅट इज इक्वल टू 81. आणि हा जर कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असेल तर हे लवकर होईल नक्की, अदरवाईज पुन्हा हा प्रश्न पण इम्पॉसिबल आहे. आता बघा पुढचा हा क्वेश्चन बघा, नंबर सिस्टीम जर तुम्ही बघितलं तर युपीएससी मध्ये आणि सीडीएसच्या एक्झाम मध्ये देखील फक्त नंबर्सवर तुम्हाला 14 ते 15 प्रश्न विचारले जातात. म्हणून नंबर्सवर तुम्ही खूप चांगलं काम करा. एक ऍक्टिव्हिटी करू बघा, आणि त्या ऍक्टिव्हिटीच्या मदतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लगेच द्याल. कोणताही एक 3 अंकी संख्या लिहा, त्या 3 अंकी संख्येमधले 3 अंक वेगवेगळे पाहिजे. या ठिकाणी आय हॅव रिटन द नंबर 243. Now what I'm doing, I'm just interchanging the digits of this number. I will get one another number, that is 342. So मी याला इंटरचेंज केलं, फक्त त्यांना त्यांची ऑर्डर चेंज केली. So what you have to do now, you have to subtract smaller from the greater one. So if you subtract this, this is what 99. तुम्ही पण करून बघा ऍक्टिव्हिटी. तुम्ही जो पण नंबर घेतलाय त्याचा ऑर्डर चेंज करून सबस्ट्रॅक्शन घ्या. ती सबस्ट्रॅक्शन तुमची 99च्या मल्टिपल मध्ये येणार आहे. ती कदाचित 99 असेल, 198 असेल, 297 असेल, अशीच तुमची ती नक्की तुमचं सबस्ट्रॅक्शन त्या ठिकाणी येणार आहे. Okay, now let us read this question and try to give me the answer. XYZ is a 3-digit number and D is the difference between XYZ and ZYX. ZYX म्हणजे ऑर्डर चेंज केली आहे. म्हणजे XYZ and ZYX यांचा जर जो डिफरन्स आहे, या डिफरन्सला काय म्हटलंय? व्हॉट विल बी द रिमाइंडर व्हेन द डिफरन्स इज डिवाइडेड बाय 99? ऑल ऑफ यू नो दॅट दिस डिफरन्स इज ऑलवेज मल्टिपल ऑफ 99. So remainder in this case will be what? 0. That is your answer, option A. I hope you people understood this. इतकं सुंदर तुम्ही हे करू शकतात बघा. कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असतील तर हे सहज होतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की योग्य मार्गदर्शन जर तुम्हाला मिळालं तर आपला जो क्वालिफाईंग क्रायटेरिया तुम्ही सहज अचीव करू शकतात. कमी एनर्जी द्यावी लागेल, वेळ तुम्हाला कमी द्यावा लागेल, अदरवाईज आपल्याला थोडासा त्रास होण्याची पॉसिबिलिटी आहे. पुन्हा अजून एक ऍक्टिव्हिटी आपण करूया. ओके, कोणता तरी एक 2 डिजिट नंबर घ्या की ज्याच्यामध्ये दोघं डिजिट्स वेगवेगळे असले पाहिजे. या ठिकाणी मी 42 घेतलं, तुम्ही तुमचा घ्या. आता या दोघं अंकांची अदला बदल करा, इंटरचेंज करा. सो यू विल गेट वन मोर नंबर दॅट इज 24. आय गॉट 24 युअर. तुम्हाला पण जो काही मिळाला असेल तो. आता दोघांची बेरीज करा, तर ही जी पण बेरीज येणार आहे, दिस सम इज ऑलवेज मल्टिपल ऑफ 11. तुम्ही पण बघा, तुमची पण मल्टिपल ऑफ 11 आली आहे. समजा अजून एक नंबर जर आपण घेतला, 35 घेतला, 35चं इंटरचेंज करून मला भेटला 53. दोघांची मी टोटल केली तर किती भेटलं मला? 88. आणि पुन्हा 11चा कोणत्या नंबरचा मल्टिपल असतो ते पण तुम्हाला सांगता येईल बघा. मला सांगा 42 ची डिजिट सम किती आहे? 42 ची डिजिट सम आहे 6 आहे, म्हणून हा तुम्हाला 11चा 6th मल्टिपल भेटलाय. सिमिलरली बघा, 35 ची डिजिट सम 8 आहे, म्हणून हा 11चा 8th मल्टिपल तुम्हाला या ठिकाणी मिळालाय. आणि हे प्रत्येक 2 डिजिट नंबरसाठी ऍप्लिकेबल होतं. मग चला आता आपण हा प्रश्न रीड करू आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. X is a 2-digit number and Y is another 2-digit number formed by interchanging the digits of X. If X plus Y is the greatest 2-digit number, X plus Y is the greatest 2-digit number, which is the greatest 2-digit number, that is 99. Then
व्हॉट इज द नंबर ऑफ पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स? व्हॉट इज द नंबर ऑफ पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स? आता जे कन्सेप्ट जर तुम्ही याला कनेक्ट केले ना, आता या दोघांची सम 99 येते आहे, म्हणजे आपल्याला अशा एक्सच्या व्हॅल्यू पॉसिबल होतील की ज्यांची डिजिट सम 9 असेल. 9 का असेल? कारण की हा 11चा 9th मल्टिपल तुम्हाला भेटतोय. जस्ट थिंक अबाउट दिस नंबर. सो फर्स्ट नंबर 18. बघा 18 ची जर मी इंटरचेंज केली तर काय होते? 81. दोघांची टोटल किती होते? 99. सो मी एक व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू 18 पण घेऊ शकतो, 81 पण घेऊ शकतो, कारण 81 इकडे लिहिलं तर पुन्हा यांची टोटल 99 होणार आहे. तर विचार करा अशा कोणते कोणते नंबर्स पॉसिबल आहे. असे नंबर शोधा की ज्यांच्या अंकांची बेरीज किती होते? 9 होते. दुसरी व्हॅल्यू बघा काय घेता येईल आपल्याला? 27, 72, देन 36, 63 अँड 45, 54. So how many possible values are there? 8 possible values are there. I hope you understood this question. This is a very good question. Okay, now look at this question. Now बघा म्हणजे हे नंबर्स बघा हे खरंच प्राईम आहेत, महत्वाचे आहेत. Means if you are preparing for any competitive exam, कुठल्याही क्लेरिकल लेवल पासून तुम्ही कॅट युपीएससी पर्यंत प्रिपरेशन करत असेल तर तुम्हाला 100 पर्यंतचे हे 25 प्राईम नंबर्स माहितीच पाहिजे बाय डिफॉल्ट. ओके, आणि याच्यावर तुम्हाला कसा प्रश्न विचारला जाईल यू नेव्हर नो, बट हे हेल्पिंग हँड तुम्हाला नक्की असणार आहेत. ओके, तर आता बघा 2023 मध्ये विचारलेला हा युपीएससीचा प्रश्न बघा. त्या तुम्हाला जर प्राईम नंबर्स माहिती असतील तर तुम्ही लगेच प्रश्नाचं उत्तर देऊन टाकाल. चूज द ग्रुप विच इज डिफरंट फ्रॉम द अदर्स. Just look at the numbers in each and every option. So what you will find, all these numbers are prime numbers. All these numbers are prime. These are also prime. But यहाँ पे सब प्राइम नहीं है. 91 is not a prime number because 91 is divisible by 13, 7. So this is not a prime number. So this is odd man out. बाकीच्या सर्वांमध्ये सर्व चारीच्या चारी संख्या प्राईम नंबर्स आहेत. याच्यामध्ये 3च संख्या प्राईम नंबर्स आहेत, म्हणून हा ऑड मॅन आउट असेल. 2023 मध्ये विचारलेला प्रश्न बघा, एक प्रश्न देखील आपल्याला खूप जास्त कॉन्फिडन्स देऊ शकतो. पूर्ण सिनारिओ आपला चेंज होऊ शकतो. प्राईम नंबर्स वरचा हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला होता. 2024 मध्ये पुन्हा प्राईम नंबरवर बघा. 23 ला पण प्राईम नंबरवर प्रश्न विचारला, 24 मध्ये पण विचारला. बघा 24 मध्ये प्रश्न कसा विचारलाय? कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इन अ रिस्पेक्ट ऑफ सम एस. And how is that sum? How is that sum? That is x plus y plus z. And x, y, z are distinct prime number less than 10. Now read this very carefully. Distinct म्हणजे वेगवेगळे आहेत. All prime numbers less than 10. So what are the possible values of x, y, z? That is 2, 3, 5, 7. Now which of the following म्हणजे 1, 2, 3 या तीन स्टेटमेंट पैकी कोणतं करेक्ट आहे? Which of the following is a correct आपल्याला विचारलं. करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे ते पण व्यवस्थित वाचून घ्या. Now आता ही s is equal to what? x plus y plus z. पहिलं कॉम्बिनेशन मी घेतो बघा, पहिले 3 घेतो. 2 plus 3 plus 5 दिस इज इक्वल टू 10. तर याचं युनिट प्लेस काय येतं? 0 येतं. पहिलं स्टेटमेंट काय म्हणतं? युनिट प्लेस ऑफ एस कॅन बी 0. यस, कॅन बी 0 हो सकता है. लेट अस टेक सेकंड कॉम्बिनेशन, that is 3 plus 5 plus 7. This is what? 15. What is this third is saying? The unit place of s can be 5. Yes. Now take the last combination, that is 5, 7, 2. Now this is what? 14. 14 चा युनिट प्लेस किती आहे? 4 आहे. सो एकतर एस का युनिट प्लेस 0 हो सकता है, 5 हो सकता है, 4 असू शकतो, पण तो 9 कधी होणार नाही. म्हणून करेक्ट स्टेटमेंट जर आपल्याला विचारलं आहे तर 1 and 3 बोथ आर करेक्ट. सो युअर आन्सर विल बी ऑप्शन सी. सो तुम्हाला इथं काय गरजेचं आहे बघा, तुम्हाला 10 पेक्षा कमी ज्या प्राईम नंबर्स आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे, आणि थोडासा ऍडिशनचा कन्सेप्ट या ठिकाणी तुमचा चेक केला गेलाय. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, आणि हा अप्रोच तुम्हाला डेव्हलप करायचा असेल तर नक्की मार्गदर्शन तुम्हाला घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण वेगवेगळ्या बॅचेस या ठिकाणी लॉन्च करतोय. कमिंग इयर मध्ये 2026 सुरू होणार आहे. फार हाय नोटवर आपण सुरू केलं पाहिजे. त्याचं प्रिपरेशन तुमचं आतापासून व्हावं. तुम्ही विचार करा, प्लॅन करा. अजून 20 दिवस बाकी आहेत, तर त्या अनुषंगाने आपण एमपीएससी सीसॅट चा पेपर 2 जो आहे त्याच्यासाठी देखील बॅच सुरू करतोय. सर्व बॅचेस 1 जानेवारी पासून आपण लॉन्च करतोय. यामध्ये सर्व बॅचेस ह्या लाईव्ह असणार आहे. जसं मी आता तुमच्याशी बोलतोय तशाच पद्धतीने ते असणार आहे. डिजिटल बोर्डवर त्या ठिकाणी बॅच होईल. मंडे टू फ्रायडे ही बॅच होईल. गणित आणि बुद्धिमत्ता, म्हणजे मग गणित आणि बुद्धिमत्ता जर तुम्ही एमपीएससी सीसॅट ची बॅच लावली तर तुमचं कंबाईन प्री आणि मेन्स याच्यामध्ये विचारलं जाणारं गणित बुद्धिमत्ता देखील कव्हर होईल.
शॉर्टकट ट्रिक्स, रिडिंग कम्प्रेन्शन देखील तुम्हाला कंबाईन मध्ये जे विचारलं जातं मेन्स मध्ये त्याच्यावर फोकस केला जाईल. आणि पीवायक्यूचं डिस्कशन फार महत्वाचं आहे. तर पीवायक्यूच्या डिस्कशनवर आपण इथं हे करणार आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये इंटरेस्टेड असतील, या ठिकाणी मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर या ठिकाणी मी हा नंबर देतोय, या नंबरवर हाय म्हणा. आय विल सेंड यू ऑल द डिटेल इन्फॉर्मेशन आणि त्याची फीज आणि बाकीच्या सर्व इन्फॉर्मेशनच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगेल. ओके. नंतर दुसरी बॅच आपण सुरू करतोय ती आहे ऍप्टिट्यूड स्किल, इम्प्रूव्ह युअर ऍप्टिट्यूड स्किल. जे विद्यार्थी MBA CET, MCA CET, आता वेगवेगळ्या प्रकारच्या CET एक्झाम होतील तुमच्या एप्रिल मे मध्ये, एंट्रन्स एक्झाम होतील, क्लॅट एक्झाम आहे, लॉ ग्रॅज्युएट्स म्हणजे ज्यांना ग्रॅज्युएशन करायचं त्यांच्यासाठीची एक्झाम, काही वेगवेगळ्या अजून परीक्षा असतात बघा, एनमॅट, झॅट, स्नॅप, या वेगवेगळ्या मॅनेजमेंटच्या जेवढ्या पण एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ही बॅच महत्वाची आहे. फिअरफुल टू फिअरलेस माइंडसेट. बऱ्याच वेळेस मॅथ्स अँड रिझनिंगचा आपल्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती दूर करण्यासाठी ही बॅच तुम्हाला हेल्प करेल. कॅल्क्युलेशन फास्ट कसे होतील त्याच्यावर फोकस केला जाईल. टाइम सेव्हिंग टेक्निक्स तुम्हाला आता जे मी जसं केले तसं तुम्हाला शिकवलं जाईल. आणि पीवायक्यूचं डिस्कशन तर आहेत. या ठिकाणी मी नंबर तुम्हाला मेन्शन केलेला आहे. नंबरवर हाय म्हणा आणि लवकरात लवकर जॉईन करा. नवीन वर्षाचं प्लॅन आतापासून करा विद्यार्थी मित्रांनो. एका महान मॅनेजमेंट गुरुने असं म्हटलं, इफ यू आर फेलिंग टू प्लॅन, युअर प्लॅन इज गोइंग टू फेल. सो प्लॅन इट व्हेरी प्रॉपरली. नेक्स्ट आता जे मी तुम्हाला सांगत होतो, UPSC CSAT 2026 साठी जे लोक तयारी करतायत तर तुम्ही ही बॅच जॉईन करा. या बॅच साठी तुम्हाला जितक्या लवकरात लवकर तुम्हाला जॉईन करता येतील, तुम्ही ज्या वेळेस मला सांगितलं की आय एम रेडी फॉर दिस, सो दॅट बॅच विल बी स्टार्टेड. जस्ट से रेडी और UPSC CSAT ऑन दिस व्हॉट्सअप नंबर. वी विल स्टार्ट द बॅच इमिजिएटली. 1 तारखेची त्याच्यासाठी काही आपण वाट नाही बघणार, कारण की UPSC CSAT ला थोडासा वेळ आपल्याला आपण जर 2026 अनुषंगाने बघितला तर तो कमी आहे. जर तुम्ही थोडस मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये वीक असाल तर तुम्ही नक्की याच्यावर थोडासा सिरियसली विचार करा. नंतर बघा, वैदिक मॅथ्स हा एक महत्वाचा टप्पा आहे बघा. जे विद्यार्थी शालेय जीवनामध्ये असतील, तुमचे भाऊ बहिणी असतील घरामध्ये, जे पॅरेंट्स अगर तुम्ही हे बघतायत तर तुमचे काही मुलं जर 7व्या वर्गापासून ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी तुमचे कॅल्क्युलेशन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला वैदिक मॅथ्सची ही बॅच आपण 1 जानेवारी 2026 पासून सुरू करतोय. मी तर म्हणेल सर्वांनीच करा. हाऊस वाईफ्स, प्रोफेशनल, वर्किंग प्रोफेशनल्स, नंतर तुम्ही बिझनेस करत असाल की एक वेगळ्या प्रकारचं फूड फॉर थॉट आहे. ओके. आणि स्टुडंट्सने तर करायलाच पाहिजे. खूप सुंदर बॅच आपली ही वैदिक मॅथ्सची आहे. आणि शेवटी द अल्टिमेट ऍप्टिट्यूड मास्टरी, दोज पीपल हु आर प्रिपेरिंग फॉर द डिफरंट इंजिनिअरिंग ऍप्टिट्यूड एक्झाम्स, मल्टीनॅशनल कंपनी तुमचे जे ऍप्टिट्यूड एक्झाम्स घेतात कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये, देन गेट इज वन ऑफ द प्रेस्टिजियस एक्झाम फॉर द इंजिनियर्स. त्याच्यामध्ये 15 मार्काचं ऍप्टिट्यूड विचारलं जातं. GRE, इफ यू आर प्लॅनिंग फॉर द GRE, ओके, फॉरेन स्टडीजसाठी दिली जाणारी ही परीक्षा. कॅट साठी तुम्ही तयारी करत असाल, बरेच लोक नेट सेट साठी बघा, नेट सेटच्या पेपर 1 मध्ये तुम्हाला ऍप्टिट्यूडचे 10 ते 12 प्रश्न विचारले जातात. अशा सर्व ऍप्टिट्यूड जिथे जिथे लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे त्या सर्वांसाठी आपण ह्या बॅचेस 1 जानेवारी पासून सुरू करतोय. त्यात UPSC ची बॅच थोडी लवकर आपण सुरू करतोय, तर नक्की याच्यासाठी कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर आपला सीट बुक करा. I hope you understood this. Thank you very much for watching. Bye bye. Happy learning and have a nice day. Thank you.